नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अश्विन मोकळकर आपल्या गव्हर्नमेंट जॉब वन चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत करतो. तर चला तर बघूया समानार्थी शब्दाचा दुसरा भाग. तत्पूर्वी आपण नवीन असा चॅनलमध्ये तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला प्रेस करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा. तर चला तर चालू करूया समानार्थी शब्द दुसरा भाग. डेडली म्हणजे फॅटल, डिस्ट्रक्टिव्ह, लेथल, प्राणघातक. डॉर्थ म्हणजे स्कॅर्सिटी, लॅक, वांट, डिमांड, तुटवडा, अभाव, उणीव, गरज. डिके म्हणजे डिक्लाइन, वायदर, एंड, नाश, रास, शेवट. डॅमेज म्हणजे इंजुरी, लॉस, हार्म, नुकसान, तोटा, दुखापत. डेंजर म्हणजे रिस्क, पेरिल, हॅझर्ड, वॉर्निंग, कॅलॅमिटी, धोक्याचा इशारा, सूचना किंवा संकट. डेथ म्हणजे लाईफलेस, डिसीज, डिमाईस, एंड, मृत्यू, निर्जीव, निधन. डिसाईड म्हणजे सेटल, डिटरमाइन, निश्चय किंवा स्थिर होणे. डिफिशियंट म्हणजे लॅकिंग, इनॲडिक्वेट, वॉन्टिंग, अभाव असणारा किंवा अपूर्ण. डिफॉर्मिटी म्हणजे मॅलफॉर्मेशन, डिस्फिगरमेंट, विद्रूपपणा किंवा शरीरातील व्यंग. डिजनरेशन म्हणजे डिटेरिओरेशन, डिमोरलायझेशन, नाश किंवा खचलेला. डिक्लाइन म्हणजे डिटेरिओरेट, लूज, स्ट्रेंथ म्हणजे शक्तीचा ऱ्हास. डेकोरेट म्हणजे ॲडॉन, इम्बिलिश, ऑर्नामेंट, सजविणे. डिक्राय म्हणजे डिस्परेज, डिनाऊन्स, कमी लेखणे किंवा एखाद्या गोष्टीची कमी किंमत करणे किंवा व्यक्तीची. डिफरन्स म्हणजे रिस्पेक्ट, रेव्हरन्स, मान सन्मान देणे. डिलेटेरियस म्हणजे हार्मफुल, इंजुरियस, नॉक्झियस, धोकादायक, इजा होईल असा. डिलेटेरियस म्हणजे डिनाय म्हणजे रिफ्यूज, रिजेक्ट, डिक्लाइन, डिसडॉन, नाकारणे, फेटाळणे किंवा नामंजूर करणे. डिनाऊन्स म्हणजे ॲक्यूज, कंडेम, ब्लेम, दोष देणे. डिप्लोरेबल म्हणजे रिग्रेटफुल, लॅमेंटेबल, सॉरोफुल, पश्चातापास योग्य असे. डेलिकेट म्हणजे टेंडर, सप्टल, सॉफ्ट, एक्सलंट, नाजूक, हलका. डिलाईट म्हणजे प्लेजर, जॉय, गे, ग्रॅटिफिकेशन, ग्ली, आनंद. डिल्युजन म्हणजे इल्युजन, कन्फ्युजन, भ्रम. डिस्क्रीट म्हणजे पोल्यूट, प्रोफेन, भ्रष्ट करणे, पवित्र नष्ट करणे. डिस्पिकेबल म्हणजे कंटेम्प्टिबल, हेटफुल, डिसडेनफुल, दोष देण्यास योग्य असा तिरस्करणीय. डिस्पाइज म्हणजे स्कोर, डिसडेन, हेट, तिरस्कार करणे. डेस्टिट्यूट म्हणजे वांटिंग, इंडिजिनंट, लॅकिंग, अभाव किंवा उणीव असणारा. डिझायर म्हणजे विश, वांट, नीड, इच्छा, आवश्यकता, गरज. डिसोलेट म्हणजे लोनली, डिझर्टेड, एकटा, निर्मनुष्य. डिस्पेअर म्हणजे डिजेक्शन, डिस्पॉन्डन्सी, निराश. डिटेरिओरेट म्हणजे डिजनरेट, डिक्लाइन, ॲबोलिश, डिस्ट्रॉय, नाश होणे किंवा ऱ्हास होणे. डिडॅक्टिक म्हणजे इन्स्ट्रक्टिव्ह, सजेस्टिव्ह, इन्फॉर्मेटिव्ह, सूचना देणारा किंवा सूचक. डिपिडन्स म्हणजे शायनेस, मॉडिस्टी, लाजाळूपणा किंवा नम्रपणा. डिपिडन्स म्हणजे लॅकिंग सेल्फ कॉन्फिडन्स, आत्मविश्वासाचा अभाव. डिविल म्हणजे डेमन, सॅटन, फिएंड, जायंट, राक्षस, दानव किंवा शैतान. डेक्स्टरिटी म्हणजे स्किल, ॲडॉइटनेस, डीपनेस, कौशल्य, हुशारी किंवा चातुर्य. डेक्स्टरस म्हणजे स्किलफुल, क्लेवर, एक्सलंट, कॅपेबल, कुशल, हुशार. डिलिजंट म्हणजे इंडस्ट्री, परसेवरन्स, वर्क, उद्योग, कामधंदा किंवा चिकाटी. डिलिजंट म्हणजे इंडस्ट्रियस, परसेवरिंग, वर्किंग, उद्योगी, व्यासंगी. डिस्ग्रेस म्हणजे डिसऑनर, डिस्क्रेडिट, शेम, अपमान, अवकृपा. डिसइंटरेस्टेड म्हणजे फेअर, इम्पार्शियल, अनबायस, न्यूट्रल, निस्वार्थी, निर्लोभी, निस्वार्थविरहित. डिसलाईक म्हणजे हेट, ॲवॉर्ड, डिप्रेसिंग, नावडणे, तिरस्कार करणे. डिम म्हणजे फेंट, डल, मिस्टी, अंधुक, धुसर, अस्पष्ट. डिस्क्लोज म्हणजे रिव्हील, डायव्हर्ज, अनकवर, अनलॉक, उघड किंवा स्पष्ट करणे. डिसीज म्हणजे इलनेस, सिकनेस, आजार, दुखणे. डिसमल म्हणजे ग्लुमी, चेअरलेस, डिप्रेसिंग, डार्क, सॅड, निराश, अंधकारमय, भंकास किंवा उदास. डिस्टिनिक्ट म्हणजे क्लिअर, एक्सप्लिसिट, ओपन, ऑबिव्हियस, स्पष्ट किंवा उघड. डिस्ट्रेस म्हणजे डिस्कम्फर्ट, ट्रबल, ग्रीप, सारो, त्रास किंवा कटकट. डिसिपेट म्हणजे डिसअपियर, डिस्पर्स, नाहीसे होणे किंवा अदृश्य होणे. डिस्प्यूट म्हणजे क्वारल, कॉन्ट्रोवर्सी, आर्ग्युमेंट, भांडण, तंटा, वाद. डिसरेप्युटेबल म्हणजे डिबियस, डिस्क्रेडिटेबल, इनफेमस, कुप्रसिद्ध किंवा आदर नसलेला. डिसिमिनेट म्हणजे स्प्रेड, स्कॅटर, प्रोपॅगेट, डिक्लेअर, विखुरणे किंवा पसरविणे किंवा फैलविणे. डिवाईन म्हणजे गॉडलाईक, हिवनली, सेलेस्टियल, होली म्हणजे दैवी किंवा पवित्र. डिझी म्हणजे गिडी, डॅझेट, अनस्टेडी, ॲक्टिव्ह, अस्थिर, चल. ब्रिंडल म्हणजे डिक्रीज, श्रिंक, डिमिनिश, कमी होणे, घट्ट होणे, ऱ्हास होणे. डायव्हर्स म्हणजे डिफरन्स, व्हेरिएबल, भिन्न किंवा वेगळा. डिवाईड म्हणजे पार्ट, सेपरेट, भागणे, भाग पाडणे किंवा वेगळे करणे. ऑर्नेस्ट म्हणजे सिरियस, ॲरडंट, इम्पॅशन, सिन्सिअर, गंभीर किंवा उत्सुक. इफिशियंट म्हणजे ॲबल, कॉम्पिटंट, कॅपेबल, इलिजिबल, कार्यक्षम, पात्र किंवा कुशल. एफर्ट म्हणजे अटेम्प्ट, एंडेवर, ट्राय, प्रयत्न, सायास किंवा कष्ट. एलिगंट म्हणजे रिफाईंड, एलॅबोरेट, चार्मिंग, डिल्यूक्स, चविष्ट, शुद्ध, मोहक. ईट म्हणजे डाईन, फीट, डिवोर, कन्झ्युम, खाणे किंवा प्राशन करणे.
इसेंट्रिक म्हणजे ओड, बिझेर, स्ट्रेंज, इरेग्युलर, मिरॅक्युलस, विषिक्त किंवा विषम. इकॉनॉमिकल म्हणजे प्रगल, काटकसरी. इलिजिबल म्हणजे क्वालिफाईड, सुटेबल, फिटेड, पात्र, योग्य, लायक. इम्पेसाइज म्हणजे स्ट्रेस, प्रेस, ॲक्सेंच्युएट, अंडरलाईन, जोर देणे. इम्युलेट म्हणजे इमिटेट, कॉपी, अनुकरण करणे किंवा नक्कल करणे. एन्ड्युअर म्हणजे सफर, टॉलरेट, सहन करणे किंवा भोगणे. इमॅन्सिपेट म्हणजे फ्री, लिबरेट, डिलिव्हर, रिलीज, मुक्त करणं किंवा स्वतंत्र करणे. इम्बिलिश म्हणजे ॲडॉन, ब्युटिफाय, फ्लॅटर, पूजा करणे किंवा प्रशंसा करणे. एमर्जन्सी म्हणजे एक्सर्जन्सी, आणीबाणी. एनिमी म्हणजे फो, ॲडव्हर्सरी, रायवल, ओपोनंट, होस्टाईल, शत्रू किंवा विरोधी व्यक्ती. एनर्जी म्हणजे फोर्स, विगर, पॉवर, स्ट्रेंथ, शक्ती किंवा ताकद. इटर्नल म्हणजे टाईमलेस, परपेट्युअल, चिरकाळ टिकणारा किंवा कायमचा. एव्हर म्हणजे ऑलवेज, परपेट्युअली, ॲट ऑल टाइम्स, कायम किंवा नेहमी. एक्सेप्शनल म्हणजे अनयुज्युअल, रेअर, स्पेशल. अपवादात्मक किंवा तुरळक किंवा असामान्य. एक्स्ट्रा ऑर्डिनरी म्हणजे रेअर, रिमार्केबल, ॲबनॉर्मल, नोटेबल, असामान्य किंवा अनियमित. एक्स्ट्रावॅगन्स म्हणजे लॅविशनेस, प्रोडिगॅलिटी, वेस्टफुलनेस, खर्चिक किंवा महागडा. एक्झल्ट म्हणजे रिजॉईस, ज्युबिलेट, आनंद व्यक्त करणे. एनॉर्मस म्हणजे ह्यूज, इमेन्स, लार्ज, जिगॅन्टिक, मोठा, अवाढव्य. एनरेज म्हणजे इन्फिरिएट, इन्सेन्स, इरिटेट, संतापविणे किंवा संतप्त होणे. एरर म्हणजे मिस्टेक, ब्लंडर, फॉल्ट, मिसप्रिंट, चूक किंवा फसवा. इक्विजिट म्हणजे रेअर, फाईन, रिफाईंड, शार्प, एक्सलंट, एक्झॅक्ट, सुंदर, सर्वोत्तम किंवा योग्य. एक्सटेन्सिव्ह म्हणजे लार्ज, ब्रॉड, वाईड, वास्ट, मोठा किंवा रुंद. फेअर म्हणजे ब्युटिफुल, हँडसम, प्रिटी, जस्ट, सुंदर, देखणा किंवा योग्य. फॉलासियस म्हणजे डिसेप्टिव्ह, फॉल्स, रॉंग, अनट्रू, फसवा किंवा खोटा. फॉल्स म्हणजे स्प्युरियस, अनट्रू, रॉंग, खोटा किंवा फसवा. फॅबल म्हणजे स्टोरी, माहीत, फिक्शन, कथा, कहाणी, साहित्य. फॅब्रिकेट म्हणजे फोर्ज, कन्स्ट्रक्ट, फॉर्म, एकत्र घट्ट बांधणे किंवा बनविणे. फॅब्युलस म्हणजे फिक्शियस, माहितिकल, इमॅजिनिंग, इन्क्रेडिबल, काल्पनिक किंवा अविश्वसनीय. फेमस म्हणजे रिनोड, रिपीटेड, वेल नोन, प्रसिद्ध किंवा सुपरिचित. फिकंट म्हणजे प्रोडक्टिव्ह, फर्टाईल, क्रिएटिव्ह, प्रोलिफिक, उत्पादक किंवा सुपीक. फिबल म्हणजे वीक, इन्फॉर्म, इनव्हॅलिड, पुजली, सिकली, अशक्त किंवा दुबळा. फॅन्सीफुल म्हणजे इमॅजिनेटिव्ह, फॅन्टॅस्टिक, विजनरी, क्विअर, काल्पनिक किंवा विलक्षण. फार्सिकल म्हणजे ल्युडिक्रस, लाफेबल, ह्युमरस, हसण्याजोगा किंवा विनोदी. फेलिसिटी म्हणजे ब्लिस, जॉय, हॅपीनेस, फॉर्च्यून, आनंद किंवा परमानंद. फायनल म्हणजे लास्ट, अल्टिमेट, कन्क्लुजिव्ह, डिसिसिव्ह, अंतिम किंवा शेवटचा. फ्लॅशी म्हणजे शोवी, गोडी, वेन, दिखाऊ किंवा भडक. फ्लेम्सी म्हणजे स्लाईड, ट्रिवल, दीन, फ्रॅजिल, अनसबस्टेन्शियल, तुरळक, क्षुद्र किंवा दुबळा. फेरोसियस म्हणजे फिअर्स, सॅवेज, ब्रटल, क्रुअल, बार्बॅरस, रानटी, क्रूर, निष्ठुर किंवा असंस्कृत. फिक्शियस म्हणजे फॉल्स, अनट्रू, फिक्शनल, इमॅजिनरी, खोटा, काल्पनिक किंवा चुकीचा. फिएंडिश म्हणजे डिव्हिलिश, डायॲबोलिकल, फॅनॅटिक, विक्ट, रानटी, क्रूर. फुलिश म्हणजे सिली, स्टुपिड, इडियट, अनवाईज, फुल, मूर्ख. फॉरेस्ट म्हणजे जंगल, वुड्स, जंगल किंवा अरण्य. फ्रेल्टी म्हणजे वीकनेस, फेलिंग, फोइबल, दुबळेपणा, कमतरता, अपयश. फ्रँक म्हणजे कॅन्डिड, ओपन, फ्रेंडली, आउटस्पोकन, मोकळा, प्रांजळ, मित्रत्वाचा. फ्रॉड म्हणजे डकेट, टिकरी, चीट, स्विंडल, खोटेपणा किंवा लबाडी किंवा फसवणूक. फ्युनरल म्हणजे डिस्मल, ग्लुमी, ब्युरियल, अंत्यसंस्कार किंवा दुःखी. फ्युरी म्हणजे अँगर, रेथ, इरिटेशन, रेज, राग, द्वेष, संताप. जेंटल म्हणजे टेंडर, माइल्ड, मॉडरेट, कन्सिडरेट, सभ्य, दयाळू. घास्टली म्हणजे स्पेक्ट्रल, हॉरिएबल, टेरिएबल, डेडली, भयानक किंवा क्रूर. जिगॅन्टिक म्हणजे कोलोजल, ह्यूज, इमेन्स, लार्ज, मोठा किंवा अवाढव्य. जायटी म्हणजे जॉयनेस, हिलॅरिटी, चेअरफुलनेस, जोलिटी, आनंद, अत्यानंद. गॅरलस म्हणजे टॉकेटिव्ह, लोकॅसियस, वाचाळ, बडबड्या. जनरल म्हणजे युनिव्हर्सल, कॉमन, ग्लोबल, सामान्य किंवा वैश्विक. जिगल म्हणजे लाभ, टिटर, चकल, मोठ्याने केलेले हास्य. ग्रास्पिंग म्हणजे ॲव्हरेसियस, ग्रीडी, अंडरस्टँडिंग, लोभी, लालची किंवा हावरट. ग्रॅटिफिकेशन म्हणजे एन्जॉयमेंट, सॅटिस्फॅक्शन, इंडल्जन्स, आनंद किंवा समाधान. ग्रॅच्युशियस म्हणजे स्पॉन्टेनियस, अनवॉरंटेड, अकारण, मोफत, कारण नसता केलेला. ग्रँड्युअर म्हणजे स्प्लेंडिड, मॅजेस्टी, मॅग्निफिसंट, भव्यता किंवा उदात्ता. जॉर्जियस म्हणजे स्प्लेंडिड, सुपर, ग्लोरियस, मॅग्निफिसंट, अप्रतिम किंवा सुरेख किंवा मॅन. ग्राफिक म्हणजे विविड, पिक्टोरियल, रिटर्न, लिहिलेला किंवा लेखी स्वरूपात असलेला किंवा स्पष्ट. ग्रेव्ह म्हणजे सोबर, सिरियस, सोलम, टोम, मॉसोलियम म्हणजे गंभीर, विचारशील किंवा चिंतनशील. ग्रीप म्हणजे सॉरो, पेन, ॲगोनी, दुःख, वेदना, यातना. गार्ड म्हणजे डिपेंड, प्रोटेक्ट, सपोर्ट, सेंट्राय, संरक्षण करणे, बाजू घेणे. गार्डियन म्हणजे रिवॉर्ड, प्राईज, बक्षीस किंवा उत्तेजन. गॉईल म्हणजे फ्रॉड, ट्रिकरी, करप्शन, आर्टिफाईस, दुःखाच्या वेदना देणाऱ्या. ग्रिसली म्हणजे हिडियस, फ्राईटली, ग्रीम, ग्रुसम, भयानक, भीतीदायक, गंभीर.
ग्रोटेस्क्यू म्हणजे ओड, बिझेर, स्ट्रेंज, अननॅचरल, विषम, अनैसर्गिक, अनियमित. गिल्ट म्हणजे सीन, क्राईम, मिसडीड, पाप, गुन्हा, दुष्कृत्य. हॉटी म्हणजे ॲरोगंट, प्राऊड, इम्प्युडंट, इन्सोलंट, उद्धष्ट, गर्विष्ठ, चंचल. हॅझार्डस म्हणजे डेंजरस, पेरिलियस, रिस्की, संकटमय, धोकादायक. हे स्ट्रॉंग म्हणजे ऑब्स्टिनेट, स्टबन, अतिहट्टी, हेकेखोर. हॅबिट म्हणजे कस्टम, प्रॅक्टिस, ट्रेडिशन, कन्व्हर्शन, सवय, प्रथा, परंपरा. हॅम्पर म्हणजे इम्पीड, हिंडर, ऑब्स्ट्रक्ट, अडथळा आणणे, थांबविणे. हॅस्टी म्हणजे राश, हरीड, इम्पेशंट, असहनशील, ओबडधोबड किंवा उतावळ. हिअर म्हणजे लिसन, स्टार्क, ऐकणे. हिव म्हणजे लिफ्ट, रेस, उचलणे. हिंडस म्हणजे इम्पिडंट, ऑब्स्ट्रक्शन, प्रिव्हेन्शन, अडथळा किंवा थांबणे. होली म्हणजे सॅक्रेड, गॉडली, पायस, हिवनली, पवित्र किंवा दैवी. हंबल म्हणजे मीक, मॉडेस्ट, पोलाइट, नम्र, कमी बोलणारा. ह्युमिलिटी म्हणजे हंबलनेस, मॉडेस्टी, पोलाइटेट, नम्रता किंवा भिटष्टपणा. हेटेरोजिनस म्हणजे डिसिमिलर, अनलाईक, व्हेरी डिफरंट, विभिन्न किंवा वेगळा. हिडियस म्हणजे रिपल्सिव्ह, अगली, बेसूर किंवा भयंकर. हिंडर म्हणजे ऑब्स्ट्रक्ट, प्रिव्हेंट, इम्पीड, अडथळा आणणे. होमोजिनियस म्हणजे युनिफॉर्म, सिमिलर, सारखा किंवा एकसारखा. ह्युमेन म्हणजे काइंड, बेनिवोलंट, दयाळू, मानवी, परोपकारी. इमिनेंट म्हणजे इम्पेंडिंग, प्रोबॅबल, अगदी जवळ येऊन ठेपलेला किंवा त्याच्यानंतर इम्पेरियस, ऑथॉरिटेटिव्ह म्हणजे हुकुमशाहीचा किंवा अधिकारासंबंधी. आयडल म्हणजे लेझी, इंडोलन, इनॅक्टिव्ह, वर्थलेस, आळशी किंवा अचल. इग्नोमिनी म्हणजे सेम, डिग्रेस, लास्ट, शरम. इलिगल म्हणजे अनलॉफुल, लॉलेस, इलिजिटिमेट, बेकायदेशीर. इमटेरियल म्हणजे इनकॉर्पोरियल, अनइम्पॉर्टंट, इनसिग्निफिकंट, कमी महत्त्वाचा. इम्प्लेसेबल म्हणजे अनरिलेंटिंग, अनएल्डिंग, निर्दय, क्रूर, शांत न होणारा. इम्पोस्टर म्हणजे चीट, चार्लेटन, स्विंडलर, फसविणारा, तोतया, बंधू. इनॲनिमेट म्हणजे लाईफलेस, डेड, इनॅक्टिव्ह, मृत, निर्जीव, अचल. इन्साईट म्हणजे इन्स्टिगेट, प्रोवोक, इंड्यूस, चितावणी देणे किंवा प्रक्षुब्ध करणे. इन्क्लूड म्हणजे कंप्राइज, कंटेन, कन्सिस्ट, समाविष्ट करणे, अंतर्भूत करणे. इम्प्रुव्हिडंट म्हणजे केअरलेस, प्रोडिजल, उधळ्या, खर्चिक, अदूरदर्शी. इम्प्युडेंट म्हणजे इम्पर्ट, इनेंट, इन्सोलंट, रूट, रॅश, उद्धट, योग्य मानणं राखणारा. इनॲडव्हर्टंट म्हणजे केअरलेस, निग्लिजेंट, अनइंटेन्शनल, निष्काळजी, दुर्लक्षात, कल नसलेला. इनक्रीज म्हणजे एनलार्ज, ऑगमेंट, एक्सपांड, ॲड, वाढवणे, मोठा करणे, भर गाठणे. इन्सेसंट म्हणजे अनसिसिंग, कॉन्टिन्युअल, सातत्याचा न थांबणारा. इंजिनियस म्हणजे इन्व्हेंटिव्ह, क्लेवर, इंटेलिजंट, टॅलेंटेड, हुशार, संशोधक बुद्धीचा. इंजिनिएटी म्हणजे इन्व्हेंटिव्हनेस, स्किल, टॅलेंट, कॅपेबल, संशोधक बुद्धी असणारा, कुशल. इंजिनियस म्हणजे सिन्सिअर, स्ट्रेट फॉरवर्ड, निष्कपटी, साधा व सरळ. इंडिजिनट म्हणजे अँग्री, रेथफुल, इरिटेट, रागावलेला, खवळलेला. इनडिस्क्रिशन म्हणजे रॅशनेस, इरर, इम्प्युडंट, चूक, असमंजस. इनएक्झोनेबल म्हणजे रिलेंटलेस, मर्सिलेस, क्रुएल, निर्दयी, क्रूर. थँक्यू फॉर वॉचिंग. जय हिंद.